नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, BMC 2024 बरोबर तुम्ही याची एक्झाम आत्ताच दिलेली आहे. म्हणजे एक्झाम देऊन झालेली आहे. 2 डिसेंबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत अशी ही एक्झामचा शेड्यूल होता. आणि सगळ्यांची एक्झाम देऊन झाली असल्यामुळं सगळ्यांना एकाच गोष्टीची म्हणजे वाट बघत आहे सगळेजण, ती म्हणजे ॲन्सर की, त्यानंतर रिझल्ट डेट आणि फायनल कटऑफ किती असेल. या सगळ्यांची तुम्हाला सध्या चिंता लागलेली आहे की ॲन्सर कीमध्ये आपला रॉ स्कोर किती येईल, त्यानंतर रिझल्ट डेट केव्हा येईल आणि फायनल कटऑफ काय असेल. तर चला हे सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करू. सर्वात प्रथम ॲन्सर कीबद्दल जाणून घेऊया. ॲन्सर की केव्हा येणार आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे 2 डिसेंबरपासून एक्झाम झाली आपली. 2 डिसेंबर ते ॲप्रॉक्सिमेट 12 डिसेंबरपर्यंत एक्झाम झाल्या. म्हणजे लगभग आपण जर विचार केला तर या ठिकाणी 10 ते 11 दिवस आपली एक्झाम चाललेली आहे. आणि जास्त कॅन्डिडेट नसल्यामुळे ॲन्सर की आणि रिझल्ट येण्याला जास्त वेळ पण लागणार नाही. लगभग तुम्ही जर विचार केला तर 1,10,11,000 टोटल एवढे मुलं ॲप्लिकेशन होते, एवढे मुलं प्रेझेंट होते, त्यांनी एक्झाम दिलेली होती. तर एवढं सांगायचं या ठिकाणी, जी आपली ॲन्सर की आहे, ॲन्सर की कधी येणार आहे. ॲन्सर की आपली येणार आहे बघा 12 डिसेंबरपासून तुम्ही याच्यात 15 दिवस ॲड करा. 15 दिवसाच्या आत आपली ॲन्सर की येणार आहे. म्हणजे तुमची जी ॲन्सर की आहे ती 27 डिसेंबरपर्यंत तुमच्या हातात राहील. 27 डिसेंबरपर्यंत तुमची ॲन्सर की येणार आहे. बघा, जास्त दिवस लागत नाही. 15 दिवसाच्या आत ॲन्सर की टाकावंच लागते त्यांना. काय जे तुमचे क्युरी वगैरे असेल त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावं लागतं. त्यामुळं त्याच्यानंतर 27 डिसेंबरला ॲन्सर की टाकली. त्यानंतर तुम्हाला 27 डिसेंबरनंतर तुम्हाला 3 ते 4 दिवस दिले जातील. 3 ते 4 दिवस, आपण 4 दिवस पकडू, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला नाही का, तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी टाईम राहतो. की तुम्हाला असं वाटलं की माझा हा क्वेश्चन बरोबर आहे आणि महानगरपालिकेनं हा क्वेश्चन चुकीचा दिलेला आहे, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही 3 ते 4 प्रश्नावर. म्हणजे 3 ते 4 दिवसात तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 31 तारखेपर्यंत फायनल सबमिट होऊन जाईल. आणि तिथून पुढं मिनिमम 10 दिवसाच्या आत तुमचा रिझल्ट तुमच्या हातात राहतो. किती? मिनिमम किती? 10 दिवस. 10 दिवसात तुमचा रिझल्ट तुमच्या हातात राहील. म्हणजे आपण जर विचार केला तर 10 ते 12 जानेवारीपर्यंत, 10 ते 12 जानेवारी 10 ते 12 जानेवारीपर्यंत BMCचा रिझल्ट लागून जाणार आहे. किती? 10 ते 12 जानेवारीपर्यंत तुमचा फायनल जाणार आहे. रिझल्ट 10 ते 12 जानेवारीला तुमचा रिझल्ट तुमच्या हातात राहणार आहे. एक तर तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह राहील. म्हणजे तुमचं एक तर त्यामध्ये सिलेक्शन होईल किंवा तुमचं सिलेक्शन होणार नाही. बरोबर. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की बाबा रिझल्ट लागेल, त्यानंतर कट ऑफ डिसाईड होणारच आहे. रिझल्ट लागला, ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्याच दिवशी कट ऑफ डिसाईड होतो. त्याच दिवशी आपलं सिलेक्शन होतं ना होतं त्या दिवशी कळून जातं. तर आपले किती प्रश्न बरोबर पाहिजे जेणेकरून आपलं कट ऑफमध्ये नाव यायला पाहिजे किंवा लिस्टमध्ये नाव यायला पाहिजे. तर बघा, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे 25-25चं पॅटर्न होतं. 25 प्रत्येक सब्जेक्टचे 25-25 प्रश्न होते. डिफिकल्टी लेवल तर एक्झामची होतीच आणि त्याबरोबर हे जे असं पॅटर्न आहे, हे पॅटर्न पण खूप मुलांचा जीव घेण्यासारखा पॅटर्न होता. खूप मुलांना या पॅटर्नमध्ये दिक्कत आलेली आहे 25-25च्या पॅटर्नमध्ये. आता हे बरोबर आहे, सब्जेक्ट वाईज 25-25 आहे, पण त्यांनी काय केलं तर माहिती आहे का, ह्या ठिकाणी सेक्शन पाडले होते. A, B, C आणि D सेक्शन पाडले होते. तर A सेक्शनमध्ये, B सेक्शन, C आणि D, प्रत्येक सेक्शनमध्ये नाही का मराठी होतं, इंग्लिश होतं, GK होतं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता होतं. प्रत्येक सेक्शनमध्ये हे 4 सब्जेक्ट कंपल्सरी होते. बघा, 25-25चं पॅटर्न पण होतं. प्रत्येक सेक्शनमध्ये 4 विषय पण होते आणि प्रत्येक सेक्शनला सेपरेट 25 मिनटं टाईम पण होता. 25 मिनटं ह्या सेक्शनला 25 मिनटं दिलेले होते, ह्या सेक्शनला 25 मिनटं, ह्या सेक्शनला 25 मिनटं, ह्या सेक्शनला. म्हणजे वरतून विद्यार्थ्यांना टायमिंगचं पण ह्या ठिकाणी बंधन होतं. म्हणजे वेळ पण पुरत नव्हता त्यांना. आणि विशेष म्हणजे प्रश्नाची लेवल पण अवघड होती. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सेपरेट पासिंग पण ठेवलेली आहे पर सब्जेक्टमध्ये. त्यामुळे पण आता विद्यार्थ्यांना याच्यामध्ये डिफिकल्टी होणार आहे. म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना मराठी असो, त्यानंतर IT असो, बुद्धिमत्ता असो, याच्यात ते पास होणार आहे. पण विषय येणार त्यांचा GKमध्ये मिनिमम स्कोअर जो लागतो आणि याच्यामध्ये इंग्लिशमध्ये. तर ह्यामध्ये त्यांना पासिंग करायला पण अवघड जाणार आहे यावेळेस. पासिंग पण याच्यामध्ये जर ते पासिंग जरी झाली तरी पण त्यांचं फायनल कट ऑफमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे. कारण की बरेच मुलं इंग्लिश आणि GKमध्ये मार्क खाणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी बाहेर आउट होणार आहे. तर कट ऑफचा विषय सांगतो मी तुम्हाला. कट ऑफचा मेन मुद्द्यावर जो आपण कट ऑफ काय असू शकतो, BMC कट ऑफ एक मार्क एक माझ्या ओपिनियननुसार सांगतो. तुमच्या ओपिनियननुसार काय कट ऑफ असू शकतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बरं का. तर माझ्या ओपिनियननुसार कट ऑफ असा राहू शकतो. कॅटेगरी वाईज सांगतो मी थोडं.
ओपन सांगतो, त्यानंतर OBC, त्यानंतर SC आणि बाकीचे जे अदर कास्ट आहे, अदर कास्ट म्हणजे समजा SC, ST, VJNT, SBC, SCBC जे जेवढ्या काही कास्ट असतात ते अदरमध्ये टाकतो इकडे मी. याचं काय सर्वप्रथम ओपनचा कट ऑफ सांगतो. तुमचे जर प्रश्न 78 प्रश्न बरोबर असले, 78 प्लस, ओपनचं सांगतो बरं का, म्हणजे आपण जर इथं विचार केला तर म्हणजे 156 मार्क, 156 प्लस 156 मार्क बरोबर. ज्याचे 78 प्लस प्रश्न बरोबर आहे त्याचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे 78 प्लस मार्कावाल्याचं. त्यानंतर OBCचा विचार करू आपण. OBCचं ज्या विद्यार्थ्याचे 75 प्लस मार्क बरोबर आहे, 75 प्लस प्रश्न मानलेले आहे, म्हणजे किती 150 प्लस मार्क येऊ शकते त्याचं पण सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे बघा. त्यानंतर SCमध्ये दोन तुम्ही या ठिकाणी हे करा की SC म्हणजे 73 प्लस ज्याचे क्वेश्चन बरोबर आहे, किती 73 प्लस म्हणजे किती 3 दुणे 6 म्हणजे 146 म्हणजे 146 प्लस ज्याला मार्क येणार आहे त्याचं सिलेक्शन आहे. आणि जे अदर कॅटेगरी आहे त्यांना ॲव्हरेज सांगतो. अदर कॅटेगरीला सांगतो मी 75, किती 75 क्वेश्चन ते 80 प्रश्न जास्त होईल, म्हणजे 75 ते 80 ह्या दृष्टीने जर म्हणजे तुमचे लगभग 150 ते 150 ते किती 160 मार्क, 150 ते 160 मार्क तुम्हाला जर येत असले, तुम्ही कोणतं पण असू द्या मग तुमचे कॅटेगरी. पण ह्या विशेषतः एवढं मेन कॅटेगरीचा कट ऑफ मी का सांगितलं आहे, कारण की यामधले खूप मुलं यामधून ह्याच कॅटेगरीमधून सर्वात जास्त मुलांनी फॉर्म फिलअप केलेले आहे. आता तुम्ही म्हणता सर एक सर्व्हिसमॅन, हँडिकॅप, स्पोर्टमॅन, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड, तर यांचा कट ऑफ काय राहू शकतो. तर मी तुम्हाला सांगतो त्यांचं कसं माहिती आहे का, जसं की त्यांना काहीच नाही, फक्त त्यांनी जर 70 प्रश्न जर बरोबर करला असले, 70 किंवा 60 किंवा 65 ह्यापैकी त्यांनी कोणते पण की म्हणजे 70 प्रश्न बरोबर असले, 60 असले, 65 असले आणि 60 सांगितले, 60, 65 आणि 70 एवढे जरी प्रश्न तुमचे बरोबर असले, नंतर तुम्ही हँडिकॅप असू द्या, म्हणजे मिनिमम सांगतो मी तुम्हाला, मिनिमम तुम्हाला 60 प्रश्न बरोबर लागणारच आहे. हँडिकॅप असो, प्रोजेक्ट अफेक्टेड, कोणी पण असो, 120 तर 200पैकी 120 मार्क तुम्हाला लागणारच आहे ना, त्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. तर हा जो कट ऑफ आहे हा माझ्या ओपिनियननुसार सांगितला. तुमच्यानुसार कट ऑफ किती जाऊ शकतो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि हो, मी याला आपल्या यूट्यूब चॅनललाच एक कम्युनिटी पोस्ट केलेली आहे. कम्युनिटी पोस्ट अशी केलेली आहे की त्याच्यात एक प्रश्न विचारलेला, म्हणजे सांगितलेलं आहे की BMCचा तुम्हाला तुमचे क्वेश्चन किती बरोबर असतील, BMCचे तुम्हाला किती वाटते. तर त्या ठिकाणी मी 60 ते 65ची रेंज टाकलेली आहे, 65 ते 70ची रेंज टाकलेली आहे, 70 ते 75ची रेंज टाकलेली आहे आणि 75 ते 80ची रेंज टाकलेली आहे. तर तुम्हाला तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला किती तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक तिथं पोलो केलेला आहे, त्या पोलोवर तुम्हाला मार्क करायचं आहे. तुमचे जर 65 ते 70 दरम्यान येऊ शकता तिथं क्लिक करा. तुमचे जर 60 ते 65 येऊ शकतात तिथं क्लिक करा. म्हणजे यांना काय होऊन माहिती आहे का, मला एक ॲक्च्युअल कट ऑफ काढले जाईल, ॲक्च्युअल डाटा काढले जाईल की किती मुलांना ह्या रेंजमध्ये मार्क आहे आणि कट ऑफ किती जाऊ शकतो. जवळपास 700 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वोटिंग करून झालेलं आहे. आता फक्त किती 300 विद्यार्थ्यांचं वोटिंग राहिलेलं आहे. 300 विद्यार्थ्यांनी वोटिंग केलं की मला एक ॲक्च्युअल डाटा त्या ठिकाणी 1000 मुलांचा प्राप्त होईल आणि त्यानुसार मी तुम्हाला एक सटीक कट ऑफ सांगेन की ॲक्च्युअल. आणि खरं तर तोच कट ऑफ राहत असतो जो मी आत्तापर्यंत एक्झाममध्ये पण मी खूप फॉलो केले एक्झामचे, तर त्या त्यानुसारच एक्झामचा कट ऑफ गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जाऊन वोटिंग नक्की करा आणि एक सटीक कट ऑफ मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगून देतो. तर चला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, या ठिकाणी SCचा कट ऑफ शेवटी लावतो. हा कट ऑफ लक्षात ठेवा. तुम्ही वाटलं तर या कट ऑफचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. याची उपर का नाही, हे कट ऑफचा स्क्रीनशॉट काढा लागलं असतं. तुम्हाला वाटत असेल तर खोटं सांगते सर, ह्याच कट ऑफ जाणार रिअल. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.